नमस्कार. ब्राह्मण व्यावसायिक पत्रिका आणि आम्ही सारे ब्राह्मण या संस्थेच्या वतीने ब्राह्मण भूषण आणि विविध पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. याचा मला विशेष आनंद आहे. या सोहळ्यासाठी उपस्थितांना आणि संयोजकांना मनपूर्वक शुभेच्छा. तसेच सर्व पुरस्कार्थींचे हार्दिक अभिनंदन. समाजातील विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करून त्यांच्या कार्याला व्यापकरित्या समाजापर्यंत पोचवण्याचे स्तुत्य आणि प्रेरणादायी कार्य आम्ही सारे ब्राह्मण आणि ब्राह्मण व्यावसायिक पत्रिका सातत्याने करते आहे. समाजातील गुणवंत, कर्तृत्ववान आणि संस्कृतीचे जतन करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्याचा हा उपक्रम निश्चितच प्रशंसनीय आहे. आज ब्राह्मण भूषण पुरस्कार वेदमूर्ती देवव्रत महेश रेखे यांना प्रदान होत आहे. या वेदमूर्तींनी काशीच्या पवित्र भूमीत अत्यंत कठीण मानले जाणारे दंडक्रम पारायण यशस्वीरित्या पूर्ण केले. या माध्यमातून देवव्रतजींनी आपल्या वैदिक परंपरेचे तेज दाखवले आहे. त्याचबरोबर त्यांनी संपूर्ण हिंदू सनातन धर्माची पताका जगात उंचवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. आपले लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री सन्माननीय योगीजी, त्याचबरोबर जगभरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला. समाज माध्यमांवर त्यांचा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला. सलग 50 दिवस चाललेल्या दंडक्रम पारायणाने वैदिक क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण मानांकन प्राप्त केले आहे. देवव्रतजींनी समाजातील तरुणांसमोर आदर्श निर्माण केला आहे. ब्राह्मण भूषण पुरस्काराच्या निमित्ताने त्यांचे मनपूर्वक अभिनंदन करतो. या पुरस्कार सोहळ्यात विविध व्यक्तिमत्वांचा होत असलेला सन्मान या पुरस्काराची आणि सोहळ्याची शोभा अधिक वाढवणार आहे. थिंक बँकचे संपादक विनायक पाचलग यांचे इंदुमती वसंत करिअर पुरस्कारासाठी आणि हबप अमृता करंबेळकर यांचे डॉक्टर रामचंद्र देखणे स्मृती कीर्तनकार पुरस्कारासाठी हार्दिक अभिनंदन करतो. कराडे ब्राह्मण संघाला भगवान परशुराम पुरस्काराने गौरवण्यात येत आहे. या निमित्ताने कराडे ब्राह्मण संघाचे तसेच संयोजक भालचंद्र कुलकर्णी आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे सुद्धा खूप खूप अभिनंदन. अशाच स्तुत्य उपक्रमांच्या माध्यमातून समाजाची प्रगती होत राहो यासाठी सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय परशुराम.